महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कुणाचा गेम होईल, कधी कुठला सिंग कुणावर उलटेल हे काहीच सांगता येत नाही. सध्या सुनेत्राताई पवार बुधवारी रात्री दिल्लीला निघून गेल्यानं महाराष्ट्रात बऱ्याच चर्चांना उधाण आलंय. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची चर्चा म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र. त्या पत्रात त्यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख टाळून एक मोठी मागणी केली आहे. परिणामी अजितदादा यांच्या पक्षावर कमान ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पटेल तटकरे यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मित्रांनो, खरं सांगायचं तर अजितदादा गेल्यापासून त्यांच्या मृत्यू इतक्याच कॉन्स्पिरसी थिअरीज समोर आल्या त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल. कधी कोणी म्हणतंय पक्षाचं शरद पवार गटासोबत विलिनीकरण होणार आहे, तर कोण म्हणतंय राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार आहे. पण पडद्यामागं नेमकं काय घडतंय? पटेल, तटकरे, मुंडे, मुश्रीफ यांनी सुनेत्राताईंची समजूत काढून सुद्धा सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीला का निघून गेल्या? तिथं त्या शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल पुढील निर्णय घेणार आहेत का, असं का म्हटलं जातंय? सुनेत्रा पवार यांनी आधी पार्थ पवार यांना खासदार केलं, तर आता जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतलंय. पण का? हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? सुनेत्रा पवारांनी पटेल आणि तटकरेंची खरंच गेम केली आहे का, की सुनेत्राताईंच्या आडून थोरल्या पवारांनी पटेल तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष काढून घ्यायची मोहीम चालू केली आहे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे काका पुतण्याची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? अजितदादांचं शेवटचं स्वप्न पूर्ण होणार आहे का? आजच्या व्हिडिओत हे सगळे विषय आपण डिकोड करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ट्विस्ट खूप मोठे आहेत. चला तर मग सुरू करूया. या सगळ्या वादाची मूळ ठिणगी पडली 28 जानेवारी 2026 रोजी, ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाला दुर्दैवी अपघात झाला. तेव्हापासून शरद पवार गटाचे नेते, खास करून रोहित पवार, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर दावे केले की अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब यांच्या हयातीत एकत्र करायचेत. पण अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या दोघांनीही या गोष्टी अफवा आहेत म्हणून दावे फेटाळून लावले आणि शरद पवार गटाला अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करायचा आहे असा पलटवार केला. सेम हाच आरोप रोहित पवार देखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर करतात. आता दुसऱ्या बाजूला सुनेत्राताई, पटेल, तटकरे यांसारख्या इतर पक्षातील नेत्यांसोबत मिळून सरकारमध्ये सामील होण्याची तयारी करत होत्या, तर दुसऱ्या बाजूला पार्थ पवार सातत्यानं शरद पवार यांच्या टचमध्ये राहिले होते. एकीकडे सुनेत्राताई अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री झाल्या. दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं. त्यात त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षाला सगळे अधिकार देण्याची मागणी केली होती. पण इथेच खरा गेम झाला. 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक स्वतंत्र पत्र पाठवलं. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट सांगितलं की 28 जानेवारी नंतर पक्षाचे कुठलेच पत्रव्यवहार वैध धरू नयेत. आणि सर्वात मोठा बॉम्ब म्हणजे सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला जी 14 पदाधिकाऱ्यांची यादी दिली, त्यात प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढचं राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर सुनील तटकरे यांच्या नावापुढचं प्रदेशाध्यक्ष हे पदच लिहिण्यात आलेलं नव्हतं. आता विचार करा, एवढ्या मोठ्या नेत्यांची नावं त्यांच्या पदासकट पत्रातून गायब झाल्यावर राजकीय वर्तुळात चर्चा तर होणारच ना. संजय राऊतांनी तर यावरून त्यांना थेट डिवचून काढलंय आणि म्हणाले तटकरे आणि पटेल हे अजितदादांचे सहकारी होते, सुनेत्रा पवारांचे नाहीत. त्यामुळे त्यांचा आता राष्ट्रवादीमध्ये फार काही चालणार नाही. तसंच ते असंही म्हणाले की आता सुनेत्राताई यांनी कमांड हाती घेतल्यामुळे राष्ट्रवादीतील 20 ते 25 आमदार फुटून भाजपमध्ये विलीन होते. आता 4-5 दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांचा इंदापुरात एक कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाच्या बॅनरवर दिवंगत नेते अजितदादा आणि सध्याच्या पक्षाच्या सुप्रीम लीडर सुनेत्राताई यांच्या बॅनरवरचा फोटोच नव्हता. त्यावरून रोहित पवार यांनी असा आरोप केला की मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईतदारच जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावे करतो, त्याचं ही जिवंत उदाहरण. आम्ही जे वारंवार बोलतोय तेच इथं घडताना दिसतंय. या घटनेनंतर आता सुनेत्राताईंनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दरम्यान आम्ही निवडणूक आयोगाला पहिल्यांदा तसं पत्र का दिलं याचं स्पष्टीकरण देण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतली. वांद्रे भेटीमध्ये त्यांच्यात बैठक पार पडली. पण आतल्या गोटातील बातमी अशी की त्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अजिबात समाधानी नाहीत. म्हणजे सॉरी बोलूनही विषय मिटलेला नाहीये,
परिणामी आता राष्ट्रवादी पक्षातून जुने नेते विरुद्ध पवार कुटुंब असा उघड उघड संघर्ष बघायला मिळतोय। एकीकडे या जुन्या दिग्गजांची कोंडी होत असताना सुनेत्रा पवारांनी पक्षात एका नव्या यंग ब्रिगेडला मैदानात उतरवलंय। सुनेत्राताईंनी पार्थ पवार यांची आधीच राज्यसभा खासदारपदी वर्णी लावलीये। ते दिलीप पक्षाची बाजू भक्कम करतायत, पण आता खरी एंट्री झाली आहे ती अजितदादांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांची। पहिल्यांदाच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जय पवार यांचा समावेश करण्यात आलाय। जय पवारांसोबत सना मलिक, सरोज अहिरे, शेखर निकम आणि चेतन तुपे यांच्यासारख्या तरुण चेहऱ्यांना कार्यकारिणीत स्थान मिळाले। आजपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत नेहमी सिनियर लोकांचा भरणा असायचा, पण सुनेत्रा पवारांनी थेट यंग ब्रिगेडला संधी देताच पक्षावर अजूनही आपलीच मजबूत पकड असल्याचा मेसेज दिला। त्यामुळे पटेल आणि तटकरे यांना आता डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे। आता वळूया या व्हिडिओच्या सगळ्यात मोठ्या सस्पेन्सकडे। दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? आणि सुनेत्राताईंच्या आडून शरद पवार साहेबांनी पटेल तटकरे यांच्या विरुद्ध हा डाव टाकलाय का? तर विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अजितदादांचे अत्यंत जवळचे मित्र किरण गुजर यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केलाय। गुजर यांच्या म्हणण्यानुसार 21 जानेवारीला खुद्द अजितदादांनी त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची इच्छा बोलून दाखवली होती। हीच अजितदादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत असं दिसतंय। त्यातच पार्थ पवारांनी गोविंद बाग येथे जाऊन शरद पवार आणि पवार कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली। वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीत सुद्धा दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची मागणी केली। त्यावेळी शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तिथे उपस्थित होते। दरम्यान या विलिनीकरणाच्या चर्चेला स्वतःचं डॅमेज कंट्रोल करू पाहणाऱ्या सुनील तटकरेंनीही दुजोरा दिला। त्यांनी एक मोठी गुगली टाकली। ते म्हणाले, या विलिनीकरणाच्या चर्चा मला आधीच माहित होत्या, पण दादा गेल्यानंतर आम्ही त्या मनस्थितीत नव्हतो। आता विलिनीकरण झालं तर आमची हरकत नाही, पण दादा होते तेव्हाचं विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण यात मोठा फरक असेल। या विलिनीकरणानंतर जर सुनेत्रा पवार यांनाच पक्षाचा मुख्य नेता म्हणून स्वीकारावं लागेल। आता शरद पवार गट ही अट मान्य करणार का? सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हा संघर्ष पुन्हा बघायला मिळणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे संजय राऊत असाही दावा करताय की राष्ट्रवादीचे उत्साही नेते उरलेले आमदार घेऊन त्यांचा गट थेट भाजपमध्ये विलीन करतील। तर असा हा सगळा राष्ट्रवादीत अंतर्गत सस्पेन्स गेम सुरू आहे। सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, पत्रावरून पटेल तटकरेंची झालेली कोंडी, जय पवारांची पक्षाच्या कार्यकारिणीत झालेली एंट्री आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या जोरदार चर्चा, या सगळ्यांवरून एक गोष्ट मात्र नक्की की सुनेत्रा पवार यांनी आता राजकारणाच्या मैदानात फ्रंट फुटवर येऊन बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। आणि यामागे पार्थ पवार यांच्या सोबत मिळून शरद पवार नव्याने राष्ट्रवादीची स्क्रिप्ट लिहित आहेत असं बोललं जात आहे। आता तुम्हाला काय वाटतंय? सुनेत्रा पवार आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादींना खरंच एकत्र आणतील का, की संजय राऊत म्हणतात तसं राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होईल? आणि या सगळ्यात पटेल तटकरेंचं भविष्य काय असेल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे असेच भन्नाट किस्से आणि विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।